हाय हॅलो नमस्कार, मी ज्योती. माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे. तर एकदा या पद्धतीने 4 टक्स ब्लाऊजचा कटिंग करून बघा. तुम्ही पण नक्की तुम्हाला जमेल. तर बघा, मी अस्तरवरती डायरेक्ट कटिंग करून दाखवणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर इथे मी घेतलेलं आहे अस्तर, तर डबल फोल्ड करून घेतलेलं आहे आणि मी डायरेक्ट त्याची घडी ना 11 इंच घेत आहे. तर डबल फोल्ड करून घेतलेलं आहे. असं उंची बसत नव्हती म्हणून अशा पद्धतीने उभ्यामध्ये बसत नव्हती म्हणून असं आडव्यामध्ये घेतलेलं आहे. तर सगळीकडे बघितलं, आधी चेक करून घेतलं 11 इंच बरोबर आलेलं आहे की नाही, आणि मग इथे आपण कट करून घ्यायचं आहे. आणि छोटी बाही आहे ह्याची, म्हणून मी अशा पद्धतीने घेतलेलं आहे, म्हणजे उंची बसत नव्हती त्या साईडने म्हणून. तर आता बघा, हे जो बाहीला कपडा आहे तो बाजूला ठेवायचा आणि इथे आपण कटिंग करून घेऊयात पाठीमागाचा भागासाठी. बघा, तर आता इथे तयार उंची 14 पाहिजे होती, तर 1 इंच मी इथे प्लस करून मी घेतलेला आहे. 15 इंचावरती टिक करून घेतले आणि बघा, मी जो दुसरा कपडा आहे तो त्यावरती फोल्ड करून घेतलेला आहे. तर बघा, आपल्याला पुढच्या भागाचं कटिंग करण्यासाठी 1 इंच जास्त हवं असतं. त्याच्यासाठी मी इथे 1 इंच बघा जास्त घेऊन इथे टिक करून घेतलेली आहे. आणखीन आपला कपडा जास्त आहे खालती अर्धा इंचानी, पण तरी पण मी तसंच ठेवलं आणि मग नंतर घेतलेला आहे शोल्डर घेतलेला आहे मी 5.25 इंच आणि मोंढा घेतलेला आहे मी 5.25. आणि इथे बघा, मी पुढच्या मोंढ्याचा आकार दिलेला आहे इथे गोलाकार. आणि आता गळारुंदी घेतलेली आहे 2.25 इंच आणि उंची घेतलेली आहे 5.5 इंच. तर अशा पद्धतीने गोलाकार घेतलेला आहे. आता बघा, जे आपण खालती 1 इंच घेतलेलं होतं ना, ते बरोबर असं रेष आखून घेतली आणि मग क्रॉसपट्टीला आकार दिलेला आहे. बघा, गळ्याच्या साईडने 3.5 आणि इथे 2.5 घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीने मी आखून घेतलेले आहे क्रॉसपट्टी. तर टक्स बघा 4 इंचावरती घेतलेला आहे आणि उभा जो आहे 2.5 इंच. तर इथे बघा, मी 1.5 इंचाचं अंतर ठेवलेलं आहे चारी टक्समध्ये. तर अशा पद्धतीने टक्स टाकून घ्यायचे आहेत. एकदम सोपी पद्धत आहे. डायरेक्ट तुम्ही अगदी 10 ते 15 मिनटामध्ये तुमचं ब्लाऊज कटिंग होतं. अशा पद्धतीने जर तुम्ही केलात तर बघा, आता इथे मी टक्स टाकून घेतलेले आहेत आणि आता इथे आपण कट करून घेऊयात. तर टक्स जे आहेत चारी ना, त्याच्यामध्ये जे आपला मेन जो आहे ना खालचा 2.5 इंचाचा, त्याच्यामध्ये जण सगळे चारही टक्समध्ये आपल्याला 1.5 इंचचा अंतर ठेवायचं. हे लक्षात ठेवायचं आहे, म्हणजे आपल्या बरोबर येतात. पफ पण खूप छान येतो. तर बघा, पुढच्या मोंढ्याला आकार दिला मी आणि मग थोडंसं अर्धा इंचानी पाठीमागालचं पण आकार देऊन कट करून घेतलेला आहे. तो पुढचा भाग साईडला ठेवूयात. आता आपण करूयात पाठीमागालचा भाग गळाची कटिंग. तर इथे बघा, मी आता खालच्या साईडनी जो मापाचा ब्लाऊज आहे त्याने थोडंसं उंची वाढवायला सांगितली होती, म्हणून मी थोडंसं वरती घेतलेला आहे गळा त्यांचा आणि अशा पद्धतीने मी गळा आखून घेतलेला आहे. तर गोलच केलेला आहे मी, थोडासा पानाकार आहे अशा पद्धतीने. तर आता इथे मी कट करून घेते आणि मग नंतर आपण लगेच बाही कट करून घेऊयात. अगदी कमी वेळेमध्ये परफेक्ट फिटिंग आणि फिनिशिंग येते या पद्धतीने जर तुम्ही कटिंग केला तर एकदा या पद्धतीने पण तुम्ही कटिंग करून बघा. एकदम सोपी पद्धत आहे, कमी वेळेमध्ये आपलं कटिंग होतं. तर बघा, आता मी 4 फोल्डमध्ये केलेलं आहे. तर थोडंसं गोळा होतं म्हणून मी आधी सुरुवातीला हाताने साफ करून घेतलं कपडा आणि मग नंतर 4 फोल्ड करून घेतलेला आहे. तर इथे बाही आपण टाकणार आहोत. तर 4.5 इंचाची बाही आहे, तर इथे मी 5.5 इंच टाकत आहे, म्हणजे आपल्याला 1 इंच लागतो खालती अर्धा इंच आणि वरती शिलाईसाठी अर्धा इंच जातं. त्याच्यासाठी तर कॅप हाईट घेतलेला आहे 2.5 इंच, दंड घेर घेतलेला आहे 5.5 इंच. तर असे टाकलेलं आहे. तर आता इथे आपल्याला काय करावं लागेल, थोडंसं जोड द्यावं लागेल आपल्याला बाहीला. तर अशा पद्धतीने मी आकार देऊन घेतला आणि आता इथे कट करून शिवते वेळेस थोडंसं जोड देऊन घेऊयात. तर मधला पॉईंट काढलेला आहे. तर पुढच्या मोंढ्याचा आकार पण लगेच काढून घेतलेला आहे मी. आणि आता बघा, आता हे आपलं पूर्ण तयार झालेलं आहे कटिंग. तर आता हे मेन पिसावरती ठेवून आपण लगेच कटिंग करून घेऊया. अगदी 10 ते 15 मिनटामध्ये आपली कटिंग होते. तर तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा एकदा या पद्धतीने. एकदम सोपी पद्धत आहे मैत्रिणींनो, तुम्ही पण नक्की ट्राय करा. जशी कटिंगची सोपी पद्धत आहे तशी स्टिचिंगची पण आहे. स्टिचिंगचा पण व्हिडिओ मी पुढचा घेऊन येईन नक्की. तो पण तुम्ही बघा. त्याच्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे माझ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल अपलोड केल्यानंतर. तर बघा, इथे मी पाठीमागचा भाग ठेवलेला आहे. एकदम साधा सिंपल प्लेन आहे हा ब्लाऊज, त्याच्यावरती असं साधं ठेवलेलं आहे आणि मग नंतर आता आपण इथे कट करून घेत आहोत.
तर बघा एकदम सोपी पद्धत आहे, तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. काही कटिंगमध्ये तुम्हाला जमत नसेल तर मला नक्की कमेंटमध्ये विचारा, मी त्याचं उत्तर नक्की देईन. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे पण नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघा इथे बाही पण आपली कटिंग झालेली आहे. एकदम सोपी पद्धत आहे मैत्रिणींनो, तुम्ही पण ट्राय करा. तर आता इथे बाही झालेली आहे. आता इथं क्रॉसपट्टी तेवढी राहिलेली आहे. क्रॉसपट्टी पण आता इथे मी लगेच काढून घेते आणि मग नंतर आपला पूर्ण ब्लाऊज झाला आहे. तर खालच्या साईडने क्रॉसपट्टीला थोडंसं जास्त होतं ना अर्धा इंचाने, ते पण इथे मी काढून घेतलं, कट करून घेतलं आणि मग नंतर क्रॉसपट्टी कट करून घ्यायची आपल्याला इथे. ठीक आहे, तर आपलं ब्लाऊज तयार झालेला आहे. कटिंग करून अगदी 10 ते 15 मिनटं एकदा या पद्धतीने तुम्ही नक्की ब्लाऊज कटिंग करून बघा. तर पुन्हा भेटूया आणखीन काही छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.